तर सर्वांना रामराम. यावर्षी सावी 111 बद्दल भरपूर शेतकऱ्यांचे असे प्रश्न होते की संपूर्ण माहिती द्या, व्यवस्थापन कशा प्रकारे असतं. तर आज हा व्हिडिओ मी स्पेशल त्याच्यासाठी बनवत आहे, कारण की माझं हे 3रं वर्ष आहे सावी 111 करण्याचं. तर आणि भरपूर शेतकऱ्यांना बियाणं काही मिळालं नाही आहे. खूप जण प्रश्न विचारत होते की बियाणं आहे का, तर बियाणं 4-5 जणांजवळ होतं गावात, पण आता कोणापाशीच अवेलेबल नाही आहे. तर आपण आता जी प्रश्न आहे, जे तुम्ही नेहमी विचारता की नियोजन कशा प्रकारे असतं पहिलेपासून ते शेवटपर्यंत, किंवा त्या तुरीबद्दलची संपूर्ण माहिती, ते आपण आता हे प्रश्न एक एक प्रश्न घेणाऱ्या भरपूर आहे. इकडून पूर्ण लिहून आणल्या, इकडून पूर्ण लिहून आणल्या. तर आता एक एक प्रश्न घेणार आहे. तर पहिला आहे, या तूर वाणाचे नाव काय? तर याचं नाव आहे सावी 111. याच्याबद्दल आता आपण बोलणार आहे. हा वाण कसा विकसित करण्यात आला? आता हा वाण कसा विकसित करण्यात आला, तर हा निवड पद्धतीने विकसित करण्यात आलेला आहे. याचं कुठली कंपनी नाही आहे, किंवा पॅकिंग कृषी केंद्रात कुठलं पॅकिंग मिळत नाही. हे शेतकऱ्यापासून शेतकऱ्यापर्यंत तयार केलेला बियाणं आहे, वाण आहे. हा वाण किती वर्ष निरीक्षणाखाली ठेवला? तर आता तुम्ही जरी पाहत असाल हे व्हिडिओ सावी 111चे, ते हे फक्त तुम्हाला 1 वर्ष झाले असेल तुम्ही पाहत आहे. याच्या आधी मी 2 वर्ष झाले करत आहे. पण जितकं जास्त लोकांना माहीत झालं ते फक्त मागील 1 वर्षात माहीत झालंय. त्याच्यामुळं निरीक्षणाखाली त्याच्या आधी नव्हता तो म्हणजे आम्ही लावत होतो, म्हणजे आणि उत्पन्न चांगलं येत होतं म्हणून लावत होतो. त्याच्यावर निरीक्षण नाही ठेवलंय की हा कसा आहे बा, काय आहे. उत्पन्न चांगलं येत होतं त्याच्यामुळे आम्ही करत होतो. बाकी एवढंच निरीक्षणाखाली, म्हणजे आता या 1 वर्षातच आलाय तो, त्याच्या आधी नव्हतं. झाडाची उंची किती असते? आता झाडाची उंची हे डिपेंड करते की तुमची जमीन कशी आहे, समोरच्याचं नियोजन कसं आहे, खत पाणी कसं आहे, फवारणी कशा प्रकारे होते. तर झाडाची उंची, आता माझ्या शेतात जे झाडाची उंची घेतली आहे ती मी घेतली आहे 5 ते 5.5 फुटापर्यंत उंची गेली आहे. कुठं कुठं 6 फुट गेली आहे. जमीन पाहून, जमीन म्हणजे भारीची जमीन, हलकी जमीन, या प्रकारे. तर झाडाचा वाढीचा प्रकार कसा आहे? झाड हे खूप जास्त उंच वाढत नाही, त्याला असं आजूबाजूने जास्त फांद्या करते, आणि पान हे जाड आहे आणि गडद हिरवा आहे. फांद्यांची संख्या किती असते? आता बघा, फांद्यांची संख्या किती आहे. झाड हे स्वतःहून तर काही फांद्या काढणार नाही, आपल्याला त्याला कटिंग करावी लागणार, वरून शेंडेखुंडी करावी लागणार. जेवढी जास्त शेंडेखुंडी करणार तेवढं जास्त झाड वर जाण्याऐवजी असे साईडनं फांद्या करणार. त्याच्यामुळं नियोजनाचा भाग आहे हा. फांद्या किती करते असं नाही. झाडाला जर फक्त लावून दिलं ना वाढला, तर ते साईडने वाढते, वरही वाढते, पण फांद्या जास्त लागत नाही. ज्या फळफांद्या म्हणतो ते जास्त वरच वाढत जाते. त्याच्यामुळे फळफांद्या जर घ्यायच्या असेल तर शेंडेखुंडी हे केलीच पाहिजे. एका शेंगेत सरासरी किती दाणे असतात? 80 ते 90% 5 दाणे. नंतर काय जे असेल 10 ते 15% 6 दाणे. नाहीतर 5 दाणे तर हे सर्रास आहे तिच्यात. दाण्याचा रंग कसा आहे? आता भरपूर जण म्हणतात पांढरी शेंग आहे का, पांढरा दाना आहे का? तर नाही, सावी 111 पांढरा दाना नाही आहे. हे लालही तूर नाही आहे. आता मी जर सॅम्पल आणलाय तुम्हाला दाखवासाठी, हे बघा, हे आता लालही दाना नाही आहे. हा केशरी सारखा दाना आहे, थोडा पांढूरसर लाल आहे, म्हणजे हा पांढरा नाही आहे प्युअर. तर हे अशी तूर आहे. हे शेंगांची लांबी किती असते? आता शेंगांची लांबी, कोणतीही शेंग 5 दाण्याची राहते, कोणती 6 दाण्याची राहते. तर 5 सेंटीमीटर ते 5.5 सेंटीमीटर इतकी शेंगीची लांबी राहते. हा वाण किती दिवस तयार होतो? हा मुख्य प्रश्न आहे की किती दिवसात तयार होतो. कारण की हे लेट व्हेरायटी आहे, भरपूर लेट आहे. कारण की त्यात 6 दाण्याची शेंग आहे, त्याच्यामुळे हिला परिपक्व व्हायसाठी भरपूर दिवस लागते. त्याच्यामुळं ही लेट जाते. हिला पाणी द्यावं लागतं. भारी जमिनीत येते, खूप हलक्या जमीन, मध्यम हलक्या जमिनीतही नाही येत, हलक्या जमिनीतही नाही येत. पण भारी जमीन असेल ते येते, मध्यम भारी असेल तर येते, पण त्यासाठी मग पाणी लागेल तुम्हाला. तर 160 ते 70 किंवा 75 दिवसात घेऊ शकते. त्याच्यामुळं लेट व्हेरायटी आहे. प्रति एकर अपेक्षित उत्पन्न किती मिळू शकते? आता माझं 10 फुटावर होतं, 10 फुटावरची बेड होते.
आणि एक एक फुटावर म्हणजे 12 इंचावर होतं. तीन चार बिया बायानं डोबल्या होत्या. आणि 10 फुटावर होतं बरं हे बेड, 10 फुटावर. आणि असं मला यावर्षी ॲव्हरेज आलाय 10.5 क्विंटल एकरी. आणि मधात होते 7 तास मोठ्या ट्रॅक्टरचे. तर तिथे ॲव्हरेज आला आहे सोयाबीनचा 8 क्विंटल एकरी. कोणत्या प्रकारच्या जमिनीसाठी हा वाण योग्य आहे? हा भारी जमिनीसाठी, मध्यम भारी जमिनीसाठी योग्य वाण आहे. हलक्या जमिनीत नाही जमणार, कारण की लेट व्हेरायटी आहे, पाण्याची वगैरे सोय होणार नाही. त्याच्यामुळं हलक्या जमिनीत नका करू. पुढचा प्रश्न आहे, या वाणात कोणत्या रोगाविरुद्ध सहनशीलता आहे? आता याच्यावर रोग कोणते येते, प्रमुख कोणते आहे तुरीवर? तर झाड जळून जाणं, उभवून जातं म्हणते आपण त्याले, म्हणजे असं पूर्ण वाळून जाते झाड. तर हे झाडात असणार हे नाही आहे, रोग नाही आहे, हे जमिनीतून येणारा रोग आहे. म्हणजे बुरशी लागते मुळाला, त्याच्यानंतर हा झाड तसं होते, उभावते. तर यासाठी आपल्याला करावं लागते ड्रिंचिंग वगैरे चांगल्या प्रकारचं. मी सांगणारच आहे समोर तुम्हाला कोणतं ड्रिंचिंग वगैरे करायचं आहे. तर या वाणात असं काही आलं नाही आहे, कोणता रोग वगैरे नाही येत. किडीचा प्रादुर्भाव कसा दिसून येतो? आता हा नियोजनाचा प्रश्न आहे. काही काही शेतकरी काय करतात, का 100 ग्रॅमची 250 ग्रॅमची पुडी घेऊन येतात. कीड पडली आहे बा, 10 पंपाचं औषध केलं का फवारून दिलं, झालं. तसं नाही आहे. चांगल्या कंपनीचं औषध आणा, कोणत्या ग्रेडचं राहते, काय ग्रेडचं राहते, तसं औषध आणा, तुम्ही फवारा आणि त्याचा रिझल्ट येते. आता किडीचा प्रादुर्भाव हे आता वरच्या किडीचा औषध त्याच्यात पुन्हा असते की आंतरप्रवाही औषध असते. म्हणजे शेंगीच्या आतमध्ये जर अळी गेली असेल किंवा खोड किडा असेल तर ते आंतरप्रवाही तुम्हाला फवारणी करावं लागते त्याची. कोणतं गॅस पॉयझन मारल्यानं नाही होत. गॅस पॉयझन मारून दिलं झालं बा, तसं नाही होत. कीड आतमध्ये राहते, त्याला काहीच फरक पडत नाही. पुढचा प्रश्न आहे, लागवडीसाठी योग्य वेळ कोणती? तर योग्य वेळ हे आहे की हे लेट व्हेरायटी आहे, त्याच्यामुळे हे लवकर लावण करावं लागते. म्हणजे तिकडे समोर चालून लवकर येते. पण आता पाहता आजची तारीख आहे 6 जून. आतापर्यंत जर पाऊस आला असता तर आपली लागवड झाली असती. पण हे लेट व्हेरायटी आहे, त्याच्यामुळे लवकर लावावं लागते. याच्या आधीच लावा लागत होती, 10 ते 15 दिवस आधी. पण ज्यांच्याकडे ड्रीप असेल त्यांनी लावलीच चालते लवकरात लवकर, कारण की जास्त त्रास काही तुम्हाला होणार नाही. पण ज्यांच्याकडे स्प्रिंकलर आहे, स्प्रिंकलरचा एक हे होते का, उचल वाचल करायला लई त्रास होते. इकडलं उचलत नाही ते तिकडून सोखत येते पूर्ण जमीन. त्याच्यामुळं एक पाऊस होऊ द्या, त्याच्यानंतरच लागवड करा. जाऊ द्या, आता लेट झालं तर काही नाही होत. पण ज्याच्याकडे ड्रीप असेल त्यांनी लवकरात लवकर लावण करून द्या. ओळ व रोपांतील अंतर किती ठेवावे? आता हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. जमिनीनुसार, आता तुमची जमिनीत किती सुपीक आहे त्याच्यानुसार झाड डेव्हलप होणार. झाड डेव्हलप झालं तर म्हणजे मग दाटणार, हे होणारच आहे. तर 10 फुटाचं अंतर मागच्या वर्षी होतं सिंगल, पण यावर्षी अंतर बदललं आहे. जोड घेतली आहे 4 फुटाची, नंतर घेतला आहे 10 फूट. तर या प्रकारे नियोजन आहे. आणि 8 फुटावर केलं तरी चालते, पण मग थोडंसं दाटण्याचं होऊ शकते. पण 8 फूट सफिशियंट आहे, त्याच्या खाली नका येऊ. बीज प्रक्रिया कशी करावी? बीज प्रक्रिया मी तुम्हाला उद्या व्हिडिओ टाकणार आहे की मी कुठल्या प्रकारचं औषध आणलं आहे आणि बीज प्रक्रिया कशाची करायची. त्यानंतर बियाणं कसं सुकवायचं, म्हणजे सावलीत सुकवायचं, आणि नंतर कसं स्टोअर करून ठेवायचं ज्या दिवशी आपल्याला पेरणी करायचं आहे तेव्हापर्यंत, ते सांगणारच आहे. खत व्यवस्थापन कसे आहे? खत व्यवस्थापन, यावर्षी खताच्या किमती वाढल्या आहे. प्रत्येक खतावर 200, 300, 500 रुपये वाढले आहे. त्याच्यामुळं खताचा वापर कमी करा आणि ड्रिंचिंग वरती लक्ष द्या. कारण की खत जे हे आहे, कोणतंही खत असो, खत हे 40 दिवसानंतर पिकाला मिळते. आणि ड्रिंचिंग हे आपल्याला 2-3 दिवसातच झाडाला उपलब्ध काय जे असेल जीवनसत्व ते करून देत असते. तर माझं नियोजन असं आहे, काही की मला विचार तुमचं नियोजन सांगा. तुम्ही लिहून राहिले मार्गदर्शन म्हणून, पण तुम्ही सांगून नाही राहिले. तर 2 ड्रिंचिंग आणि नंतर एक शेवटला खताचा डोस. पहिलं ड्रिंचिंग हे मला ट्रायकोडर्मा आणि NPK, त्यात कोण्या कंपनीचं, तर मला आवडते ते म्हणजे बुस्टर. गजानन जाधव सरांचं बुस्टरची कंपनी आहे, त्यांचा आहे ट्रायको बूस्ट प्लस NPK RX, असं काहीतरी नाव आहे त्याचं. तर ही 2 मिक्स करून तुम्ही पहिली ड्रिंचिंग द्या. तर झाड हे 15 सेंटीमीटरचं झालं, म्हणजे एवढं झाड झालं तर आता एवढं. तर पहिली ड्रिंचिंग करा ट्रायकोबूस्ट प्लस NPK RX. तर ट्रायकोबूस्टमुळे कसं होईल का, तुमच्या जे बुरशी आली आहे मुळापाशी,
तर ते मित्र बुरशी आपल्याला ट्रायकोडर्मा पूर्ण खतम करून टाकेल आणि तुमचं झाड समोर चालून उभं होणार नाही, जळणार नाही. आणि NPK मुळे जे जमिनीत असणारे जे जीवनसत्व आहे ते तुम्हाला झाडाला मिळत राहील. आणि त्याच्यानंतर दुसरी ड्रिंचिंग हे करा. आता जर आपली हे 15 दिवसावर झाली, तिथून 15 ते 25 दिवसावरती एक दुसरी ड्रिंचिंग करा, ह्युमिक प्लस अमिनो, ह्युमिक ऍसिड प्लस अमिनो ऍसिड. तर हे वाली ड्रिंचिंग करा, दुसरी वाली. आणि तिसऱ्यामध्ये तिथून 15 ते 25 दिवसानंतर, तिथून 15 ते 25 दिवसानंतर मी आणलाय 12-32-16. तुम्ही मग तुरीला देऊ शकता 10-26-26, 20-20-0-13 असे, किंवा DAP असे देऊ शकता. फक्त युरिया नका देऊ, कारण की नायट्रोजनचं काम नसते. हे तूर जे आहे हे स्वतःचं अन्न स्वतः तयार, द्विवर्गीय पीक आहे. जसं मूग झाला, सोयाबीन झालं, चना झाला, याच्यात नायट्रोजनच्या गाठी असतात जमीन मुळापाशी. तुम्ही बघितलं असेल तर युरिया द्यायचं काम नाही आहे. तर युरिया काही देऊ नका. बाकी कुठलीही खतं तुम्ही दिले तर चालते. आणि एकच वेळा खाद्य देतो, मी स्वतःच सांगत आहे. तुम्ही द्या म्हणून असं सांगत नाही की तुम्ही हे असंच करा, मी जसं करत आहे तुमच्या हिशोबानं करा. 6-111 मध्ये एका शेंगेत 7 ते 9 दाणे येतात का? 7वा दाना त्या शेंगेत येत नाही. 7च्या समोरचा विषय सोडून द्या. 6 दाण्याची शेंग येते, 100% येते. आणि किती येतात तर कमीत कमी 10 ते 15% 6 दाण्याची शेंग, आणि 5 दाण्याची सर्रास 80% शेंग आहे त्याच्यात. या वाणाची उगवण क्षमता किती आहे? आता मी त्या दिवशी तुम्हाला एक व्हिडिओ टाकला होता की 6-111 उगवण क्षमता कशी आहे, आणि स्पेशली ते माझ्या शेतातलं बियाणं होतं. त्याच्यामुळे मी ते स्पेशली हे सांगत आहे की ते माझ्या शेतातलं, तुम्ही दुसरी कोणीकडून घेतलं असं त्याची उगवण क्षमता मला माहिती नाही कशी आहे. तर मी 100 दाण्याची उगवण क्षमता चेक केली. त्याच्यात 98% दाणे हे चांगले निघाले होते. एक दाना निघालाच नाही, कडकच होता. आणि दुसरा दाना हा फस झाला होता, त्याच्यातून पस बाहेर निघाला होता. त्याच्यामुळे 98% दाणे हे उगवण क्षमतेत चांगल्या प्रकारे झाली होती. तर अशा प्रकारे हे पूर्ण प्रश्न होते. मला वाटते याच्यात आता तुमचा थोडासा डाऊट क्लिअर झाला असेल. काही राहिलं असेल तुम्ही कॉमेंट करू शकता. आणि हा व्हिडिओ मी युट्यूबवरती टाकणार आहे, इंस्टाग्रामवरती टाकणार आहे. इंस्टाग्रामवरती तुम्ही जर बघत असाल तर फॉलो करून घ्या. याच्यानंतर पण तुम्हाला मी माहिती देत राहणार आहे. आणि तुम्ही मला फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करून घ्या. धन्यवाद.